भ्रष्टाचार करा आणि भाजपमध्ये या, कारवाई होणार नाही, हीच का मोदींची गॅरंटी आहे असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय। हुकुमशाहीला विरोध करणारा हेमंत सोरेन यांना अटक झाली, तर भाजपसोबत आलेल्या अजित पवार यांना मात्र क्लीन चिट मिळाल्याचा टोला देखील यावेळी उद्धव ठाकरेंनी लगावलाय। तर पेडमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवरती तुफान टीका केली आहे। गद्दारांची घराणेशाही फक्त कल्याणमध्येच नाही, तर गद्दारांची घराणेशाही रायगड आणि सिंधुदुर्गात देखील असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। या गद्दारांच्या घराणेशाहीला गाडून टाका असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना करण्यात आलंय। कल्याणमध्ये मी गेलो, त्याच्या 1-2 दिवस आधी मोदीजी येऊन घराणेशाहीवरती बोलून गेले होते। घराणेशाही, मी कल्याणमध्ये दुसऱ्याशी गेलो, म्हटलं घराणेशाहीचा विरोध आहेच, पण कल्याणमध्ये आणि योगायोगाने इकडे सुद्धा आणि पलीकडे कोकणात सुद्धा घराणेशाहीच नाही तर गद्दारांची घराणेशाही आहे। गद्दार घराणेशाही, गद्दारी करणारी घराणेशाही आहे। आणि म्हणून इकडे केवळ मोदींच्या भाषेत, म्हणजे आता मग जे काही खासदार निवडून गेलेत आणि पालकमंत्री आहेत त्यांना भाजपने जाहीर करावं, आम्ही तिकीट देणार नाही कारण ही घराणेशाही आम्ही इकडेच बंद करणार। इकडच्या वर्तमानपत्रात किती बातम्या आल्यात माहिती नाही, पण मी येताना मुंबईतली वर्तमानपत्र पाहिली, काही बातम्या कापून पण आणल्या। एकाच वृत्तपत्रात 2 बातम्या आहेत। एका बाजूला हेमंत सोरेन यांना अटक, घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून अटक, आणि बाजूला एक बातमी आहे अजित पवार यांना क्लीन चिट, मोदी गॅरंटी। भ्रष्टाचार करा, भाजपात या, कुछ नहीं होगा, मोदी गॅरंटी आहे। तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळेल, तुम्हाला उपमुख्यमंत्री पद मिळेल, आरोप करणारे हेच, पक्षात घेणारे हेच, क्लीन चिट देणारे हेच, आणि जे सोबत येत नाहीत, म्हणजे एकाच दिवशी नितीश कुमार भाजपासोबत गेले, ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, आणि त्याच दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी लालू प्रसाद आणि तेजस्वीला ईडीचं समन्स। मोदी गॅरंटी। जे कोणी कोणाची तुलना महाराजांबरोबर बोलत असतील ते कोणी असले तरी निर्बुद्ध आहेत, बिनडोक आहेत, बिनडोक आहेत, कोणी असतील ते। हा कोणता न्याय आहे? आणि आता एकूण जे काय राजकारण चाललंय, मी तुम्हाला एवढ्यासाठी भेटही काय घेतोय की जागे राहा आता जरा। हा सगळा जादूचा प्रयोग, जादूगार येतील, जादूगार टोपी तुम्हाला घालतील, कबूतर उडवून टाकतील, आणि पुन्हा दिल्लीत बसल्यानंतर लाथा आम्हाला की यांचं काय म्हणणं आहे की आपकी बार काय म्हणताय 400 पार। मग 400 पार जर तुमची आत्ता होण्याची तयारी असेल, मग तुम्हाला नितीश कुमार का लागतात? नितीश कुमार का लागले? मग जो काही कारभार चाललेला आहे, म्हणजे मोदी गॅरंटी, मोदी सांगतात की अमुक अमुक होगा, हे मोदी गॅरंटी आहे। म्हटलं बरोबर आहे, मोदी गॅरंटी आहेच। आता वाऱ्या करतायत, महाराष्ट्राच्या वाऱ्या। आता मध्ये 2 वेळा येऊन गेले, आता परत येत आहेत, साताऱ्याला जात आहेत, मग शिवनेरीला जातील, मग पोहरादेवीला जातील, पेणमध्ये येऊन जातील, जिकडे म्हणजे मतं पाहिजे असताना मेरे प्यारे देशवासियो। आणि त्याच्यानंतर तुम्ही एकदा मतं दिली का तुम्ही जगताय काय मरताय काय, आंदोलन केला तरी चिरडून टाकू, पण विकास, तुम्हाला चिरडणं हा यांचा विकास। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।